तर नमस्कार. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी रोहित सरांच्या घरी आलो होतो. रोहित सरांनी खास मला एक भेट वस्तू देण्यासाठी त्यांनी मला घरी बोलवलं त्यांच्या, आणि ती भेट वस्तू म्हणजे पुस्तकं आहेत. मौल्यवान वस्तू आहे माझ्यासाठी. वस्तू म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी ते खूप मोलाची गोष्ट आहे, आणि सरांनी ती मला घरी बोलवून दिलेली आहे. सरांचं आभार व्यक्त करण्यासाठी मी असं काय बोलू मला समजलं नाही. सरांनीच आता 2 शब्द बोलावे. विष्णुदादांनी खास गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याच्या गावाकडे घरामध्ये लायब्ररी चालू केलेली आहे. तर जर कोणाला भेटवस्तू द्यायची असेल, काही पण असेल, तर ती पुस्तक स्वरूपात द्या आपल्या विष्णुदादांना, जेणेकरून त्या मुलांना त्याचा खूप उपयोग होईल पुढे. सरांनी म्हणले तसंच तुम्ही पुस्तकं मला भेटवस्तू द्या. पैसे नको, जेवण नको, कपडे नको, काही नाही दिलं तरी चालेल, पण पुस्तकं द्या. आणि पुस्तकांबद्दल तुम्ही अजून काय माहिती सांगताल मुलांसाठी वाचण्यासाठी वगैरे? पुस्तकं वाचत राहा, जेणेकरून आपल्याला बाहेरचं नॉलेज असेल, किंवा पुस्तकामुळे खरं तर खूप क्रिएटिव्हिटी निर्माण होते मुलांमध्ये. आता आम्ही दोघं खरं तर ऍक्टर आहोत. आम्हाला पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे, कारण आम्हाला त्यातून विविध कॅरेक्टर किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन करणं हे आम्हाला समजतं. तर असंच पुस्तकं वाचत राहा. आणि जे ऍक्टर नसतील, नॉन आर्टिस्ट पण आहेत, म्हणजे कोणी ऍक्टर नाही आहेत, कुणाला फक्त पुस्तकं वाचायची आवड आहे, त्यांनी पण या. त्यांसाठी ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत, माझ्याकडे प्रत्येक स्वरूपातली पुस्तकं आहेत. तरी त्यांनी येऊन घरी वाचा, ही माझी विनंती आहे, आणि सरांची पण विनंती आहे. आणि सरांचा आत्ताच एक सिनेमा झालेला आहे हिंदीमध्ये, तो लवकरच आपल्या इकडे येईल. पाहण्यासाठी आपण नक्कीच जाऊया. पण सर, तुमचे खूप खूप आभार, आणि माझ्या फॅमिलीतर्फे पण खूप खूप तुमचे आभार. एवढेच मी बोलू शकतो. आणि सरांसाठी धन्यवाद सर. लव्ह यू. चला, बाय बाय. थँक्यू रोहित सर. एवढंच बोलतो मी. तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या, आणि आमच्या ग्रंथालयावर बी राहू द्या. बाकी काही नाही. एवढंच माझं म्हणजे मनापासून बोलणं आहे, म्हणून मी एवढंच बोलू शकतो. धन्यवाद. आणि सपोर्ट करत राहा मला, आणि माझ्या ग्रंथालयासाठी तुम्ही अशीच मदत करत राहा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, रामकृष्ण आहे.